त्याच्यावर संशय घेतला तर होणारा परिणाम या गोष्टीचं महत्व सांगणारा असा हरिपाठ प्रकरणातील नाथ महाराजांचा सुंदर असा अभंग तुमच्या सर्व संत महात्म्याच्या सेवेसाठी घेतलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आले भागा ते करीतो तुमचे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी देहू ते पंढरपूर असा हा चाललेला वारीचा प्रवास संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आषाढी वारी 340वा पालखी सोहळा कैलासवासी ताराबाई वारकरी मंडळ दिंडी क्रमांक 17 मागे केळगाव दुबळगाव देऊळगाव भरणी मंडळ आणि सर्व व्यवस्थापन मंडळांनी आज मला या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी दिली. त्यांचं मी प्रथमतः हार्दिक अशा प्रकारचा आभार मानतो. आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी आज या ठिकाणी अगदी शांत रूपानं या ठिकाणी प्रवचन ऐकण्यासाठी बसला. तुमचंही मनापासून आभार. या अभंगातून नाथ महाराजांना नामाचं महत्व सांगायचंय. नाम किती श्रेष्ठ आहे आणि नाम घेतल्याने काय होतं आणि भगवंतापेक्षा भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे आणि ते नाम कोणी कोणी उच्चारलं आणि त्या नामावर जर संशय घेतला तर होणारा परिणाम काय एवढ्याच गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे आणि प्रवचन सेवा संपवायची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी सेवेला नाथ महाराजांचा आभार घेतलाय. त्याप्रमाणे नाथ महाराजांची थोडीशी काहीतरी गुणवर्णन करावं लागेल आणि म्हणून नाथ महाराज हे पैठणचे साधू त्यांना वारकरी संप्रदायात शांती ब्रह्म या नावाने ओळखलं जात. शांती ब्रह्म किती शांती किती शांती. अहो एक यवन नाथ महाराजांवर 108 वेळा थुंकला आणि 108 वेळा नाथ महाराजांनी गोदावरी स्नान करून आले आणि त्यावेळी 109व्या वेळेला तो म्हटलं तुम्हाला राग आला नाही का. नाथ महाराज म्हणले अरे महाराज मला राग आलेला नाही पण तू 108 वेळा थुकल्यामुळं मला गोदावरी गंगा स्नान 108 वेळा झालं. एवढा शांतपणा आणि आपल्याला जर थोडं बोललो तरी राग येतो. शांती ब्रह्म एकनाथाचं उदाहरण सांगतो मी बाकीच्यांचं काय सांगत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही 108 वेळा थुकले म्हणून मला 100 वेळा गंगेचं स्नान झालं. याच्यापेक्षा पुढे उदाहरण सांगतो. रामेश्वरावरून आणलेली कावड नवे नवे महाराज गंगेची आणलेली कावड गाढवाला बांधली. आता गाढवा देव नाही का. अहो देव सर्व ठाई आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी भरून पुरून गेलेला भगवंत आहे. पण भगवंत पाहण्याची दृष्टी फक्त सद्गुरू म्हणून असते आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुरू असणं गरजेचं आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु हा जीवनामध्ये असला पाहिजे. मग जर प्रभू रामचंद्र सर्वज्ञ होते आहे त्याबद्दल संशय घेण्याचा विषय नाही. कृष्ण राम अवतार झाला 7वा आणि 8वा. प्रभू रामचंद्राचा अवतार 7वा भगवान श्रीकृष्णाचा अवतार 8वा. पण विचार करा महाराज जर ते सर्वज्ञ होते तर राम वाल्मिक ऋषीला शरण गेले नसते आणि कृष्ण सांदीपनी ऋषीला शरण नसते गेले किंवा त्यांच्यावर दिवस 12 वर्ष त्यांच्याकडे त्यांच्या आश्रमात राहिले नसते. ते सर्वज्ञ होते देव होते पण कलियुगामध्ये आल्यामुळे मृत्यूलोकामध्ये आल्यामुळं त्यांना मानव रूप घ्यावं लागलं. आणि या कलियुगात या मृत्यूलोकात काय माहिती का. या मृत्यूलोकात मरावंच लागतं. येथे उरू नाही आले अवतार येथे मायेत जीव किती. येथे एकही अवतार उरला नाही किंवा मनुष्य उरणार नाही पशु पक्षी उरणार नाही जलचर उरणार नाही कोणीही उरणार नाही.
मग आपण इथं काय, आपण काय अंध नाही, काही न्यायचं नाही. मग अहंता कुठं घालायची, कुठं घालायची नाही. नाथ महाराज सांगतात प्रभूचं नाम घ्या. काय म्हणतात, करा रे बाप्पानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. प्रथम चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, विनंती करू सांगतात. बाप्पा म्हटले आपलं बाप्पा, एक आदरार्थी वाक्य बरं का. आदरार्थी आपण ज्याला म्हणतो बाप्पा, म्हणजे याचा अर्थ आदरार्थी. म्हणजे वडिलांना ज्या प्रकारची किंमत दिली ना, त्याप्रमाणे आपल्या साधू संताला नाथ महाराजांनी किंमत दिली आपल्याला. एवढ्या लायकीचे आपण आहोत. कोण ते संत मंडळी सांगतील त्या व्रताने गेलं तर, अन्यथा नाही. मग काल परवा महाराजांनी अभंग घेतला होता की संतांच्या वाटेने गेल्यानंतर काय होतं. तो अभंग तुम्ही विष्णू असं प्रकारचा ऐकलेला आहे, पण ते मला जास्त सांगायचं नाही. की संतांच्या वाटेने झाल्यानंतर चालू जाता वाटे गुंफा न पडे. पण त्या वाटेने जर चाललो तर आपला अडचण येत नाही. म्हणून मनमार्गे गेला तो तेथे मुकला, साधूचा आणखी हरिभक्त. साधूच्या मार्गाने गेला आपला अडचण येत नाही, पण मनाच्या मार्गाने गेलं की अडचण आल्याशिवाय राहत नाही. मग हे नाम आपल्यालाच काय घ्यायला सांगितलं, आपणच का नाम घ्यायचं. मनुष्य जन्मानेच का नाव घ्यायचं, तर मनुष्याला एक वेगळ्या त्या प्रकारची बुद्धी नावाची भगवंताने चेत दिलेली आहे. एक गोष्ट बुद्धी नावाची, तो सारासार विचार करण्याची लायकी आहे. आणि त्याला दुसरी महत्वाची गोष्ट भगवंताने वाचा दिलेली आहे. तो हरिनाम करू शकतो. ज्याला वाचा नाही तो हरिनाम करणार नाही, पण ज्याला वाचा आहे त्याने निश्चित हरिनाम केलं पाहिजे. आता मुका झालो वाचा गेली ह्या अभंग आपण बराच वेळा वाचतो. आता तो जन्मताच मुका आहे, त्याने हरिनाम काय घेणार महाराज. पण आपण जन्मता चांगला आहे ना, आपला जन्म चांगला झालाय. हे सदृढ असा नरदेह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. सदृढ परिस्थिती ठेवलेली आहे. अनुकूल परिस्थिती आहे आपली, प्रतिकूल नाही. अनुकूल परिस्थिती आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. चांगल्या कुटुंबात वाढलेली मंडळी आहेत. चांगल्या प्रकारचं धनद्रव्य आपल्याकडे आहे. कुठली अडचण नाही. अहो आपल्याला अनुकूल परिस्थिती, साधू संताला अनुकूल परिस्थिती नव्हती. माझ्या ज्ञानोबारांना आळंदीमध्ये भिक्षा दिली महाराज, तरी पण नामाचा महिमा सांगितल्याशिवाय राहिले नाही. आमच्या तुकोबारांना सर्वस्व या गावाला विकायला लावलं, सर्वस्व कर्ज माफ करायला लावलं, पण तरी तुकोबारा डळमळले नाही. अनेक अडचणी तुकोबारा आल्या, पण तुकोबारा कधी डळमळले नाही महाराज. साधू संतांना खूप लोकांनी त्रास दिला, त्यावेळेस सुद्धा काय सगळी चांगली माणसं होती का? नव्हती महाराज. माणसं सगळी प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. म्हणून तो तुकोबारा म्हणतात, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, सद्गुणी तमोगुणी आणि रजगुणी अशा प्रकारची माणसं असतात. माणसं राहणार, आजही आहेत, उद्याही राहणार आणि जग पुढेपर्यंत राहणार. तर मग विचार हा करायचा आपल्याला की आपण जर सगुण नरदेह भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिलाय, तर मग आपण भजन करणं गरजेचं आहे. मग ते भजन कसं करायचं? भजन मनापासून करायचं. आपल्याला राग बिंबीच्या देठापासून येतो का नाही? राग आल्यानंतर कोणाला येत नाही राग, तुम्हाला येतो राग बिंबीच्या देठापासून येतो. कुठल्या गोष्टी म्हणजे राग म्हणा, मोह मत्सर काम अहंकार, त्यातल्या सगळं बिंबीच्या देठापासून म्हणजे उघडत स्वरूपात आपल्याकडं त्याचं हे असतं. मग आपल्याला नामस्मरण करताना बिंबीच्या देठापासून केलं पाहिजे ना. कारण का बिंबीच्या देठ म्हणतो तुम्हाला, की ज्यावेळी आपण आईच्या उदरातून बाहेर आलो त्यावेळेपर्यंत आपण भगवंताचं नामस्मरण घेत होतो, आईच्या उदरातून बाहेर येईपर्यंत. पण ज्यावेळी डॉक्टर किंवा ते काय असतील कोणी त्यांनी आपला नाक कट केला, त्या दिवशी आपला विषय आई आणि आपण वेगळं झालो. तोपर्यंत आई आणि आपण एक होतो. आईच्या अन्नावर आपण जगत होतो, आईच्या नंतर दुधावर जगायला लागलो. विषय नीट समजून घ्या. माझा विषय काही असा खोल वाक्य म्हणजे मी काय कुठला वेदशास्त्र घालून सांगणारा माणूस नाही. मी जे आपल्या गुरु महाराजांनी सांगितले ते सांगतो की विषय नीट समजून घ्या. विषय आपल्याला अभंगाकडे जायचे. विषय नीट समजून घ्या की आपण ज्यावेळी वेगळं झालो, धैर्य वाळू लागता, स्मरण विस्मृत होता आणि ओळखू लागे माता पिता आणि कोम कोम रडे. समजून घ्या एक विषय. या धरणीची वाता आपल्याला लागली, धन्यला स्पर्श झाला आणि आपण आईचा आपला संबंध तुटला आणि आपणच देवाला म्हणालो, देवा मी तुम्हाला नामस्मरण करतो म्हणून कुठं म्हटलं होतं? ओम कोम कुठं म्हटलं होतं? म्हणजे अंगात भरला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगातला गेला ताप,
देवा तुझ्या बापाचा मी बाप अशी अवलाद आपल्या माणसाची आहे. मी समजून घ्या विषय. मी वाईट बोलत नाही, पण नाथ मारला शब्द येईल. नाथ मारला आपल्या शिवाय दिल्या, तुकोबराने शिवाय दिल्या. का दिल्या? आपण सांगून 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 तरी पण ऐकतच नाही. थोडं तरी नरसोर मला ढाळे ढाळे एकदम कुठलं काय होणार नाही, पण हळूहळू आज थोडं आज आज समजा एका 15 मिनिटं नामस्मरण केलं, उद्या अर्धा तास, 20 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 2-2 मिनिटं, 1-1 मिनिटं थोडं थोडं नामस्मरण वाढून गेलं तर आपल्याला काय अभंग काय होईल. अभंगाशी काही संबंध नाही नामस्मरणाचा. एखादा गायक असेल आणि तो नाही गायला म्हणजे त्याचं सगळं झाला असा प्रकारचा कोणीही बोलू नका. विषय नीट समजून घ्या. आपल्याला नामस्मरण कलियुगी उद्धार हरीच्या नामे संप्रवेशी. हरीचं नाम घेईल त्याचा उद्धार आहे. भगवंत रामकृष्ण हरी म्हणा, पण रोज जसं जेवण आपण रोज जेवतो ना तसं हरिनाम सुद्धा रोज घेतलं पाहिजे. जेवण रोज लागतं की नाही आपल्याला? लागतं की नाही रोज जेवण? मग हरिनाम रोज नको ना? 1 तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 5 मिनिटं. अहो देवाने एकदा प्रश्न पडला. देवाने एकदा विचारलं नारदा तू या कलियुगामध्ये 3 ताळ भ्रमण करतो, मृत्यू, स्वर्ग आणि पाताळ. नारद म्हटले ठीक आहे, मग मी आवडता आहे देवा तुझा. नारद मुनीने देवाला सांगितलं असं कर, तू एका खाली मृत्यू लोकावर जा आणि सगळं पाहून ये, मग मी तुला सांगेन तू माझा प्रिय का तिथला कोणी एखादा माणूस प्रिय. म्हणून त्याला नारदाला भगवंतानी मृत्यू लोकात पाठवलं. मृत्यू लोकात पाठवल्यानंतर त्याला विचारलं, मृत्यू लोकातून फिरून आल्यानंतर तुला काय दिसलं? तुला काय नाही, एक शेतकरी होता म्हटला. तो सकाळी उठल्यानंतर आपली साधी भोळी देवपूजा करत होता. तिथून उठला की नामस्मरण गेला की आपल्या शेतात बैल घेऊन जात होता. त्या ठिकाणी पाभार किंवा कुठलं काय गणप गणपती रामाबा किंवा रामकृष्ण हरी काहीतरी म्हणत होता. त्यानंतर संध्याकाळी झोपल्यावर घरी आला की रामकृष्ण हरी म्हणत आपला चहा वगैरे पित होता. त्यानंतर पण गाजाला का तरी रामकृष्ण हरी म्हणत होता. त्यानंतर म्हणला परत की झोपल्यावेळी रामकृष्ण हरी वाजले जमलो. अशा प्रकारचं रामकृष्ण हरी तो 10 वेळा म्हटला. म्हणला काय किती वेळा म्हटला? 10 वेळा. मग त्याला म्हणला की तो तर काम करत होता 10 वेळा रामकृष्ण हरी म्हटला, तुम्ही किती वेळा रामकृष्ण हरी म्हटला? म्हणलं मी सतत करतो. पण म्हणजे तुम्ही सतत करता पण तुम्हाला काहीच काम नाही. काय म्हटले देव? काय म्हटले नारद मुनी? तुम्हाला कुठलंच काम नाही, तुम्ही फक्त रामकृष्ण हरी म्हणताय. मग देवाला बोलणं कळलं. म्हणून देवाने त्याला एक काम दिलं की नारद मुनी तुम्ही सतत माझं काम करताय, सतत तुम्ही माझं नामस्मरण करताय, पण एक करा, एक वाटीवर पाणी घ्या, मीना गाळ्यात घ्या, वाटीवर पाणी घ्या आणि वाटीवर पाणी न सांडता मृत्यू लोक, स्वर्ग लोक आणि पाताळ लोक त्याची प्रदक्षिणा करून माझ्याजवळ या. आता नारद मुनीला काम झाल्यानंतर चिंतन नारद मुनीचं चिंतन कमी झालं. वाटीच्या पाण्यावर लक्ष लागलं. वाटीच्या पाण्यावर लक्ष लागलं आणि ते वाटीतलं पाणी सांडू न देणं हे भगवंताने दिलेलं काम करावं होतं. म्हणून त्या वाटीच्या पाण्यावर लक्ष लागलं. बरोबर का? एका वेळी 2 कामं करायच्यात. नामस्मरणही करायचं आणि वाटीतलं पाणी सांडू द्यायचं नाही. भगवंताने 2 कामं सांगितली. नारद मुनी ते शक्य झालं नाही महाराज. वाटीतल्या पाण्यावर लक्ष गेलं, फक्त वाटीतलंच पाणी धरून बसला नारद मुनी आणि भगवंताचं सतत नामस्मरण करणारा नारद मुनींनी एकदा सुद्धा नामस्मरण केलेलं नाही. नीट समजून घ्या विषय आपल्याला. आणि मग भगवंताजवळ गेला. मला भगवंता आता तुझा प्रिय भक्त कोण सांग? म्हणजे मला सांग नारद मुनी, तुम्ही एक काम दिलं तर तुम्ही ते काम त्याच कामावर तुमचं लक्ष केंद्रित केलं आणि दुसरं जे नामस्मरणाचं काम होतं ते तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं नाही. मला सांगा ना नारद मुनी, आमच्या शेतकऱ्याला किती कामं असतात किंवा कोणालाही आपण एक व्यापारी सांगू त्याला किती कामं असतात, तरी पण तो एकदा तरी नाही 10 वेळा नामस्मरण करतो. मला सांग नारद मुनी माझा प्रिय भक्त कोण? तर देवाला नारद मुनीचे प्रश्न पडला आणि देवाला उत्तर द्यावं लागलं की जो सर्वसामान्य माणूस काम करतो ना तो माझा प्रिय भक्त आहे. तर विषयी समजून घ्या. करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. नामस्मरण विचारी दुसरा विचार नाथ महाराज म्हणतात, दुसरा विचार करू नका. का करू नका? दुसरा विचार करून काय करायचं? अनेक विचार आहेत. काही चांगले विचार आहेत, काही वाईट विचार आहेत.
एखादा असा वाईट विचार केला की रस्त्याने एक म्हशीचा कळप दाखवतो. वाईट विचार म्हणजे काय त्या विचारावर फायदा आहे हो. काही चांगला विचार करता चांगलं होईल. आमचे महाराज गुरु महाराज म्हणायचे चांगला विचार केला तर आमचे गुरु म्हणायचे चांगला विचार केला तर. आता चांगला विचार केला तर चांगलं होईल ना. छान असो तो विषय, पण त्यांनी थोडा वाईट विचार करा. त्या म्हशीची शिंगा होती वाकडी अशी. आयला म्हणलं ह्या म्हशीच्या शिंगामध्ये एकदा तरी उडी मारणार मी बसणार. म्हशीच्या शिंगावर असणार मग. आता विचार चांगला आहे का वाईट आहे भावडी? विचार वाईट आहे ना, काय त्याच्यातून फायदा नाही. पण तो मला म्हशीच्या शिंगात घुसणार गरीब थोडासा म्हशी शिंगात वाचणार मला. त्याने 1 दिवस जाऊन दिला, 2 दिवस जाऊन दिला, 3 दिवस जाऊन दिला, पुरा महिना गेला. रोज तो कळप यायचा जायचा. एक दिवस त्याने डेअरिंग केली, म्हशी शिंगात उडी मारली. आता ती म्हैस आहे उडाली. उडाल्याबरोबर ती म्हैस त्याला घेऊन कुठे गेली पार बरेच 4-5 किलोमीटर उजळ घेऊन गेली. त्याची काही व्यवस्था व्यवस्थित राहिली नाही. मग नंतर 4 लोकांनी त्या म्हशी शिंगातून सोडवला आणि मग दादा सारख्या माणसाने विचारलं, अरे मला चांगला विचार करायचा, हा विचार कसा केला? मला तुम्हाला माहित नाही. महिनाभर विचार करू. महिनाभर विचार चांगल्या गोष्टीचा करत होता का वाईट विचार करता? आणि असं झालं आमचं नेमकं. दृष्टांत सोडून द्या, दृष्टांत करू नका. मला फक्त सिद्धांत सांगायचा आहे. चांगल्या गोष्टीचा विचार करायकरता लगेच करा आणि वाईट विचार करता करता महिन्यावर घालून काय फायदा झाला नाही. म्हणून आयुष्य आपलं किती आहे? आयुष्य किती आहे? 100 वर्ष. पण संत महात्मा सांगा, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय पुढे बालत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी ओढले ते पाहोगा राम राम स्वराजी. काय भजनाला ओढून मला सांगा. अल्प आयुष्य मानव देह त्याची गणना भगवंतांच्या संतांनी केलेली. काय केली? अरे 100 वर्ष आयुष्यभर त्यातले 50 वर्ष कशात निघून गेले? रात्रीमध्ये निघून गेले. पुढे बालपण आहे, तारुण्य पण आहे, संसार आहे आणि तिथून पुढे वृद्ध पण आहे. मग भजनाला किती उरलं? आमचे गुरु महाराज म्हणतात, बाबा चांगला विचार केला तर. आणि मला सांगतात, भाऊ तातडी करा. मी तातडी परमार्थाची तातडी केली ना तर परमार्थ लवकर घडतो. आणि परमार्थाची संत गतीने जर चालला तर आपलं आयुष्य निघून गेलं तरी परमार्थ होणार नाही. महाराज आमच्या गुरु महाराजांचं वाक्य आहे. महाराज खरं सांगू तुम्हाला, नाथ महाराज सांगतात, करा रे बाप्पानो साधन हरीचे झणी करणीचे करू नका. वाईट विचारांनी चांगलं होणार नाही. काही विचारांनी काय झालं तुम्हाला मी दृष्टांत दिला. आता पुढचा विषय असा आहे. नाथ महाराज म्हणतात, जेणे नये जन्म यमाची यातना आयुष्या साधना करा. काय ज्याने आपलं जन्म आणि मरण टळल अशा प्रकारची साधना करा. आता ती साधना कोणती आहे ते गुरु केल्याशिवाय कळत नाही. जन्म मरणाची साधना अशी आहे महाराज. जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो कालावधी त्याला जीवन असं नाव दिलं किंवा आयुष्य असं नाव दिलं जातं. पण या जीवनामध्ये आपण काय करतो? जीवनामध्ये येऊन केलं काय? नाथ संत म्हणजे म्हणतात, जन्मा येऊन काय केले सगळे मुद्दल गमविले. जन्म येऊन काय केलं? अहो जन्म मिळतो कसा आपल्याला? पूर्वजन्माचं पुण्य आणि आपलं सुकृत म्हणून मनुष्य मिळतो. नाही तर कुठल्याही योनीमध्ये जन्माला जावं लागतं का? एक योनी कोटी कोटी घोरा तेव्हा लागे माना मनुष्याचा. एक योनी कोटी फेरा आणि मग मनुष्य नियमार. म्हणून मनुष्य जन्म फार सुंदर आहे महाराज. हे शरीर फार सुंदर आहे. या शरीराने नारायणापर्यंत जावं जातात. या शरीराने नारायण होता येतं. तुका म्हणे सांगू किती या तर भगवंताच्या मूर्ती. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू महाराज, मला तुमच्यातच विठ्ठल दिसतोय. मग तुम्ही विठ्ठल नाही का? आमचे बाबा म्हणायचे, चांगला विचार केला तर तुम्हीच विठ्ठल आहात. पण माऊली आपलं चुकतं कुठं आधी थोडस चुकतं आपलं. फक्त आपण विचार चांगला करत नाही. चांगला विचार करणार महाराज चांगलंच होणार. मग तुमच्या विठ्ठल आहे ना. मग विठ्ठल कोण आहे तर तुकोबाराने पुढे सांगितलं, काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. नांदतो केवळ
चराचरी नांदतो केवळ चराचरी काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. कुठे शोधशी रामेश्वर, कुठे शोधशी काशी, हृदयातला भगवंत राहिला उपाशी. कुठे शोधता काशी, कुठे शोधता तीर्थयात्रा, कुठे करता वाराणसी, कुठे करता पंचगंगा. अहो महाराज म्हणतात या हृदयातच आपला भगवंत म्हणा. सावता म्हणे केला मला विठ्ठल देखी याला डोळा. कुठे सावता मला, सावता मला देव कुठे दाखवला माऊली, पंढरपूरच्या नावात कुठे दाखवला देव, कुठे दाखवला देव. सावता म्हणे केला मला विठ्ठल दे. हनुमंतराने प्रोग्राम केला कुठे दाखवलं, अयोध्येत कुठे दाखवलं माऊली. त्याला कृपा करून मला सांगाल का. हृदयात दाखवलं ना माऊली. जरा माझा आवाज जरा मोठा आहे, कृपा करून. म्हणजे रागवत नाही बरं का माऊली, माझा आवाज मोठा आहे. दाखवून कृपा करून मला सांग माऊली, हृदयातला देव पाहून आपण कुठे भरपडतो. कुठे शोधशी रामेश्वर, कुठे शोधशी काशी, हृदयातला भगवंत राहिला. मला सांगा दादा, हा हृदयातला जर भगवंत निघून गेला तर ह्या प्रवचनकारालाही तो बसवतील तर लगेच पुढच्या यायला लागतील. मला सांगा, हा प्रवचनकार इथं बसलेला आहे, यातला देव निघून गेला, चैतन्य निघून गेलं तर याला इथं ठेवतील का पुढच्या कार्यक्रमाला लागतील. मग देव आहे म्हणून याला किंमत आहे शरीराला, आहे की नाही. हे शरीर या चैतन्यावर चालतं. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवी तो हरिविना, जे खवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. ज्याने हा देह दिला दान त्याचे करीना खंड चिंतन. ज्याने हा देह दान दिला भगवंताचा, भगवंताने त्या भगवंताचा अखंड चिंतन करीन ही प्रतिज्ञा आपण आईच्या गर्भात भगवंताला दिलेली आहे. आणि भगवंता मला या मूळ मात्रातून सोडो, मी तुझा अखंड भजन करीन अशी प्रतिज्ञा करून बाहेर आलेली मंडळी आपण आहोत. पण आपण प्रतिज्ञा विसरलो महाराज, विसरलो. तया थोर झाली आणि पततील खाली चौऱ्यांशीच्या. जो विसरला तसा पसरला, विसरला तो संपला. म्हणून या प्रपंचात आपण घुसलो आणि प्रपंच आपल्याला सोडेना आणि आपण प्रपंचाला सोडेना. त्याचं एक सुंदर उदाहरण देतो. एक माणूस मला झाडाला मिठी मारून बसला होता, एक माणूस. आणि तो काय म्हणत होता, मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. मला सांगा, झाडाला कुणी मिठी मारली होती, माणसाने ना. त्याने स्वतः मारली होती ना. आणि मग त्याला सोडवायची गरज काय. पण तो काय म्हणत होता, मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा 3 वेळा म्हणून. मग त्याला सोडवायची गरज होती का नव्हती. त्याला सोडवायची गरज नव्हती ना. त्याचे हात सैल झाले का तो सुटला. तसाच आहे आपलं प्रपंचात. आपण प्रपंचाला आवडून धरले, प्रपंचाने आपल्याला धरलेलं नाही. उद्या आपण गेलो तर आपलं प्रपंच राहणार नाही महाराज. बघा तुम्ही, म्हणजे आपण आतापर्यंत बरेच आपल्या अगोदर गेलेले. आजार मेला नातो, आजार मेला नातो मेला, बापू म्हसना गेला, पाता पाता नातो पण तो तोही जायचा झाला. किती लोक गेले असते, किती लोक गेली, काय नाही भावली, सगळं झालं होतं. पण आपण झालं आवडून झाल्यासारखं. आणि मग तो मला सोडवा. तुला सोडायची गरजच काय मग, काय सोडायची गरज तुला. तू आवडून धरले, तुझ्या वाचून काय राहणार नाही, काही राहत नाही. नोट मारला नको, 500 नको. विषय समजून घ्या की आपण प्रपंचाला आवडून धरले, प्रपंचाने आपल्याला धरलेलं नाही. आणि आपण गेल्यानंतर प्रपंच होणार नाही अशी जर तुमची पुढे समजून असेल ती काढून टाका, काही उपयोग नाही. पुढे समजू द्या. आपली वेळेपणा आहे, शुल्लक वेळेपणा आहे. आपल्या वाचून प्रपंच राहणार नाही. केला तेवढा भरपूर केला, आता निघायचं बघा. म्हणजे प्रपंच तुम्ही का तर आपल्या वाचून काय राहणार नाही. तर महाराजांना सांगायचं काय की जन्म आणि मृत्यू टाळण्याकरता काय करायला पाहिजे. जन्म यमाची यातना आयुष्या साधना करा काही. असं साधन काहीतरी करा. जन्म आणि मृत्यू टाळला गेला पाहिजे. म्हणजे आपण आमर होणारा असं प्रकार नाही बरं का. हा पण
नाथ महाराज तुकोबाला म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हाशी, गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज म्हणतात, अनाथ थोडा जन्म ह्या द्यावा, पण कोणते जन्म घ्याल? मनुष्याचे जन्म घ्याल, संतांच्या घरी घाल. संतांचा पुत्र म्हणून जरी जन्माला माझ्या तरी मला मी तुझं गुणगान गाईन. का तर संतांच्या दारीचा पुत्र होईल मला, पण संतांच्या समोर जन्माला घाल. अशी नाथ महाराजांची तुकोबाराची आधी करून सगळे संतांची भूमिका आहे. म्हणून जन्माला घेऊ नका, पण कमीत कमी संतांच्या समोरच जन्म यावा. म्हणून ही साधना टाळण्याकरता प्रभूचं नामस्मरण करणं अत्यंत गरज आहे. आणि त्याची साधना करायची असेल तर गुरु महाराजांची गरज आहे. कारण उघडा मंत्र जाणा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा, ह्या गोष्टी जर असत्या तर माऊलीने असं म्हणलं असतं आरतीमध्ये, लोपले ज्ञान जगी हितलेन ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी. लोपलेलं ज्ञान जगाला प्रयोग करण्याकरता माऊलींना सुद्धा निवृत्तीनाथाला शरण जावं लागलं महाराज. मग जरा मला सांगा, एवढे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगले उपासची आणि हा हरिपाठासारखं एक सुंदर 4 ग्रंथ ज्या माऊलीने लिहिले त्या किंवा सांगितले, त्या माऊलींना निवृत्तीनाथाची गरज होती का? नाही. माऊली गुरुशिवाय पर्याय नाही, गुरुशिवाय पर्याय नाही. या जीवनामध्ये येताना गुरु अत्यंत सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे आणि सद्गुरूशिवाय पर्याय नाही. आणि नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी नीट समजून घ्या. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींचा अनुग्रह दिला आणि नाथ महाराज शांती सागर बनले. ज्ञानोबराय ज्ञानाचे सागर, तुकोबराय वैरागाचे सम्राट आणि नामदेव महाराज भक्तीचे सम्राट, अशी 4 खांब आहेत या वारकरी संप्रदायाचे. ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला शे कळस, नामातयाचा नाम केला विस्तार आणि एकनाथ जनार्दन खांब दिला भागवत. एकाने खांब दिला, एकाने विस्तार केला, एकाने पाया भरला आणि एकाने कळस लावला महाराज. असे 4 खांब या वारकरी संप्रदायाचे आहेत. मला सांगा, 4 संतांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यातल्या नाथ महाराजांचा अभंग तुमच्या सेवेसाठी घेतलाय. आणि नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, जेणे नये जन्म यमाची यातना आयशिया साधना करा. काय साधना करा सांगितलं आपल्याला? फक्त कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मी तर खरं सांगतो, यात पुढे सांगून घालतो. काय आपल्याला हरिपाठ नका येऊ द्या, आपल्याला काय नको त्याकडे अभंग नका म्हणता येऊ द्या, आपल्याला गायन नका येऊ द्या, काही गरज नाही महाराज. लोक म्हणतात फक्त आमचे गुरु महाराज म्हणते फक्त काय आता ते नाही सांगितलं ते जर बोलायचं गुरु महाराज काय कोणी बोलायचं हे त्यातलं काम नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे, आपल्या जीवनाचा आपुली आपल्याला त्याला सोडवणं, संसार बंधन तोडावे की आपली आपण सोडवून करायची. आपण परमार्थ जगाकरता करतो का? नाही माऊली. आपण संसार दुसऱ्या करता करतो का? गावाच्या लोक करता, आपल्या घरच्या करता करतो ना. काय तसं हा परमार्थ फक्त आपल्या करता करा, आपली सोडवणार नाही. आपल्या मुलाची सोडवण होणार नाही, आपल्यामुळं आपल्या कुटुंबाची सोडवण होणार नाही. आपण जो परमार्थ करतो तो आपल्या करताच आहे हे समजून घ्या. कोणी कोणाची तुलना करू नका, वारीत चालताना सोयी करू नका. आपण केलं तर आपल्याला फायदा आहे, नाही केलं तर आपलाच तोटा आहे, समजून घ्या. म्हणून जेणे नये जन्म यमाची यातना आयशिया साधना करा. काय मग पुढे नाथ महाराज काय करतात की साधनाचे सार मंत्र बीज आणि हरी. या साधनाचं सार काय आहे? मंत्र बी आहे, बीज बी आहे आणि हरी बी आहे. मग मंत्र कोणता आहे? गुरुकडून मिळतो तो. आणि बीज काय आहे? ते अनादी काळाचं तत्वज्ञान आहे. बीज म्हणजे अनादी काळाचं तत्वज्ञान आहे. आणि भगवंत सर्व साक्षी आहे. हरी म्हणजे सर्व साक्षी आहे. हरीच्या नामाला मंत्र बीजाची जोड लावली की हरी आपल्याला आपल्या जवळ घेतो. आता असं कोणाला जवळ घेतले? आधी करून सगळं संतांना भगवंतानी जवळ घेतले. आता त्याचा अभंग जर सांगायचा म्हणला तर दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग, पूजनीच काहिनी भगवंत तिष्ठे भाव भक्ती रे कोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाची.
चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी सजन कसाया विकू लागे मास माया साव त्याच भरपू लागे. असे 11 संत आहे माऊली. जाऊ तो विषय आपल्याला लांबवायचा नाही. संतांना आपल्या जवळ करून घेतलं त्या संतांनी त्या मंत्राचं बीज ओळखलं गुरु महाराजाकडून. संतांना गुरु महाराज लागले. आईने वेळी त्यांना बरोबर ते मिळाले. जीवनामध्ये सद्गुरू असावा. सद्गुरू म्हणजे मंत्र बीज सगळं मिळतं आणि त्याच्यामुळे जीवनाचा उद्धार होतो. आता हे नामाने काय झालं तर थोडं रामायणाचं उदाहरण देतो. हनुमंतरायाने फक्त प्रभू श्रीराम म्हणत होते. हनुमंतराय काय म्हणते जय श्रीराम तेवढाच त्यांचा मंत्र होता. हनुमंतरायाला जय श्रीराम म्हणल्याशिवाय चैन पडत नव्हतं. बरोबर का गोष्ट. हनुमंतरायाला जय श्रीराम म्हणल्याशिवाय चैन पडत नव्हतं. कारण त्यांचं कार्य त्या नामावर आधारित होतं. ताकद सुद्धा त्या नामावर आधारित होतं. जे कर्तृत्व होतं ते नामावर आधारित होतं. म्हणून पहिलं श्रीराम म्हटल्याशिवाय प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्याशिवाय हनुमंतराय कुठलंच काम करत नव्हते. मग हनुमंतरायाचा असा प्रसंग आला की सीता शोधण्याचा प्रसंग नळ जांबवंत आणि 5वे मारुतराया हनुमंतराया एका समुद्र तीरावर उभे होते आणि जांबवंत सारख्या वृद्ध माणसानं वृद्ध वानराने सांगितलं असुराने की बाबा हे तुझ्याशिवाय काम कोणी करू शकत नाही आणि तुझ्याशिवाय हे काम 24 मैल जो समुद्र आहे तो तुझ्याशिवाय कोणीही पास करून जाणार नाही. हनुमंताला प्रश्न पडला पण विचारही केला. चांगला विचार केला की ठीक आहे जांबवंत सारखे शुद्ध वयोवृद्ध माणूस आपल्याला सांगतोय तर आपण प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणून हनुमंताने जय श्रीराम म्हणून उडी मारली. तर थोडीशी व्यत्यय आला पण तो सांगायचा नाही. आपल्याला जागा पुढे जायचं. आपल्याला वेळ नाही थोडा लंकेत जायचं. आपल्याला लगेच पटकन लंकेत गेलो. हनुमंतराय लंकेत गेले. तिथं भरपूर हनुमंतरायाची परे कष्ट झाली. हनुमंतरायाच्या शेपटीला त्यांनी काही चिंध्यावून घालून हनुमंताला पेटवून देण्याचा विचार केला. अनेक गोष्टी झाल्या पण हनुमंतरायाच्या नामावर पुन्हा विश्वास होता प्रभू रामचंद्राच्या नामावर. हनुमंतरायाने बांधल्यानंतर हनुमंतरायांनी ती शेपटीने 50 वार मारले होते. नीट समजून घ्या का हनुमंतरायाच्या प्रभू रामचंद्राच्या नावावर विश्वास होता. नामावर विश्वास होता आणि म्हणून हनुमंतराय उड्डाण करू शकले. आणि नवे अशोकवनामध्ये ज्यावेळी हनुमंतरायाने फळं खाल्ली त्यावेळी बऱ्याच लंकेतलं जे राक्षस गण आलं होतं त्यांना हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं नाव घेण्याकरता भाग पाडलं होतं. त्याचा थोडासा विषय सांगतो की हनुमंतरायाला ते वानर मारण्याकरता आले होते आणि हनुमंतराने शेपटीला 50 वानर गुंडाळले आणि त्यांना सांगितलं बोलो श्रीराम बोलो नाही तर और मारेगा. श्रीराम बोलो और मारेगा. मला सांगा वैऱ्याच्या गावात वैऱ्याच्या माणसाकडून पहिला सप्ताह हरिनामाचा करून घेणारा आमचा हनुमंतराय आहे. वैऱ्याच्या गावात वैऱ्याच्या माणसाकडून हरिनामाचा पहिला सप्ताह करणारा आमचा हनुमंतराय आहे. म्हणजे नामाचं महत्व तिथपासून आहे. आणि म्हणून आमचे नाथ महाराज म्हणतात जेने नये जन्म यमाची यातना आयशी या साधना करा काही साधना ते सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी कोटी एक. आता या नामानं कोण कोण उद्धरून गेलं तर नामाने बऱ्याच जणांचा उद्धार झाला. आता साधं सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे तर वाल्या पोळ्याचं उदाहरण सांगतो. नामाने तरुण गेला. नामाचं सार करा कळालं नारद मुनीकडून. वाल्यामध्ये एक पोले होता आपला मारणारा वाट मारे वाट माऱ्या थोडक्यात. तो एवढा वाक्षत रोज कोणी आला ब्राह्मण के मारायचा त्याच्यामुळे पैसे घ्यायचा धनदौलत घ्यायचा आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करायचा. एक दिवशी असा प्रश्न केला की नारद मुनी त्या रस्त्याने चालले होते आणि नारद मुनीला त्यांनी अडवलं. अडवल्यानंतर नारद मुनी थांबवलं आणि म्हटले मला तुमच्याकडे काय असेल ते द्या. ते माझ्याकडे काय आहे विना आणि चिपळ्या माझ्याकडे काय तर नाही काय ते असं. मग नारद मुनीला थोडा असं वाटलं की हा आता काय आपल्याला सोडणार नाही. म्हणून त्याला थोडस गुरु महाराजांना सहजासहजी दीक्षा देत नाही बरं का. तुम्हाला सांगतो थोडस जरा थोडं तत्वज्ञान सांगितलं की वाल्या तू एवढं जे पाप केलंयस नाही बाळा
त्या पापात तुझे कोणी वाटेकरी आहेत का जरा विचारून येतो का? कारण तू या त्यांच्याकरता जे पाप केलंय ते पाप याच्यात कुणी वाटेकरी आहेत का? त्यांना विचारा की कुटुंबाला आपल्या की तुझे हे पाप केलं आणि त्यांचा उदरनिर्वाह केला आणि तुला असं वाटलं सगळे माझे आहेत आणि तू माझ्यात सहभागी होते, तर ही गोष्ट चुकीची आहे. तू जरा घरी विचारू नये. म्हणून वाल्य आपला घरी गेला, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी नाही म्हणून उत्तर दिलं आणि वाल्याला पश्चाताप झाला. ज्यावेळी माणसाला पश्चाताप होतो ना, कारण वैराग्य तापला सप्रेम निमाला आणि सेवा तो लाभला शांती सुख. ज्यावेळी माणूस हा प्रपंचाचे झटके खातो आणि एखादी वाईट गोष्ट घडली, मनाविरुद्ध गोष्ट घडली आणि त्याचं कोणी ऐकलं नाही की तो थोडा तापतो. ही माणसाची वृत्ती आहे. कारण सगळा संसार नेत्याने केलेला असतो. संसार कसा आहे? नेटाने केलेला असतो, बेंबीच्या नेटापासून. पण त्याचं जर थोडं कोणी ऐकलं नाही तर संसारात माझं का ऐकत नाही, आणि म्हणून त्याला जो का तो अहंपणा आलेला असतो आणि त्यात त्याचं कोणी ऐकलं नाही की त्याला त्याचा अभिमान होतो आणि तो अभिमान एकदा सांडून गेला की मग त्याला राग येतो. कारण अभिमानाची दुसरी आवृत्ती कोण आहे आणि मग तो संसार सोडण्याचा प्रयत्न लागतो. आमचे तुकोबराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे या दुष्काळी कृपा केली. कारण तुकोबराच्या जीवनात असे प्रसंग घडले महाराज की ते खरोखर म्हणजे वाखायला म्हणजे विचार करायला लावण्यासारखे. म्हणजे संसाराची तुटी हळूहळू होत जाते बरं का. आणि अशी हळूहळू होणारी तुटी ती परमार्थाच्या वाटेला लागण्याची थोडीशी गोष्ट म्हणायची. वाटेला लागतं माणूस संसाराच्या एकदा तुटी होत आली तर तो परमार्थाच्या वाटेला आपोआप लागतो. कारण तो तापला जातो. संसाराच्या तापेत तापलो मी देवा करिता या सेवा संसाराची. संसार फार अवघड आहे. आता संतांचा संसार वेगळा आणि आपला संसार वेगळा. संतांचा संसार म्हणजे हरिनामाचा गजब, साधू संतांची भेट, तीर्थयात्रा, हा संतांचा संसार. आपला संसाराला काय सांगायची गरज नाही. तुम्ही संसारी मी संसारी, त्या करता लोक सांगण्यात काय मजा आहे? तिथे प्रवचन त्याच्याकरता नाहीये. संतांचा विचार सांगण्याकरता प्रवचन आहे. नीट समजून घ्या. साधू संतांचा संसार वेगळा आणि आपल्याला साधू संतांच्या संसारात जायचे, त्या नाचक्या तुसक्या संसारात जायचं नाही. कारण हा संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस कळवळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ, कवना शरण जाऊ आता, दृष्टी होईल निर्मळ, कर्म लागो सदैवाता, जो बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. संसार असा आहे. काय संसारात घरी. आणि म्हणून नारद मुनीने सांगितलं, वाल्या तू घरी जाऊन आलास, कुणी तुझ्या वाटेकरी नाही म्हणले महाराज, कोणी नाही. मग वाल्याला पश्चाताप झाला आणि वाल्याने नारद मुनीचे चरण धरलं महाराज. आणि मग त्या वाल्याला एक मंत्र दिला आणि वाल्याला सांगितलं, वाल्या इथं जप करीत बस. 12 वर्ष वाल्या जप करीत बसला, पण त्याला जप येत नव्हता. असं जरी म्हणणं खोटं असलं तरी राम राम म्हणलं तरी मारा म्हणलं तर त्याचं राम राम होतं बरं का. लोक म्हणतात मारा म्हणला, ते विषय नीट समजून घ्या. मारा तुम्ही जरी म्हणत आहे तर त्याचं रामरामामध्ये उपद्र होतं. वाल्याने राम नावाचा जप केला. एक वर्षाने नारद मुनी त्याच वाटे आले. त्या वाल्याच्या अंगावर वारुळ चढलं होतं आणि वारुळातून राम नामाचा उच्चार येत होता. म्हणून ते वारुळ त्यांनी काढलं आणि वाल्याला बाहेर काढलं आणि वाल्याला अनुभव दिला. आणि मग त्या अनुभवाचा परिणाम किंवा गुरुच्या प्रतापाने काय होऊ शकतं? पोळ्याची कीर्ती वाहली गण, केले रामायण रामाधी. पुराचा प्रताप घ्या, गुरुच्या आणि नामाचा प्रताप आहे महाराज. गुरुनी 1 वर्षापूर्वी दीक्षा दिली आणि त्या वाल्याने प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर रामाने कसं वागायचं, रामाने काय करायचं हे लिहून ठेवलं महाराज. म्हणून तर आम्हाला 1 वचनी 1 बाणी 1 पत्नी म्हणतात. 1 वचनी 1 बाणी आणि 1 पत्नी. का तर गुरुच्या वाचनाप्रमाणे प्रभू रामचंद्रला वागावं लागलं. नाही तर आमच्या हनुमंताने ज्यावेळी लंकेचा शोध केला त्याच वेळी सीतामारे घेऊन आल्या ते. पण प्रभू रामचंद्राचं म्हणणं होतं, बाळा तसं आपल्याला करायचं नाही. आपलं गुरुचं वचन असं आहे, त्या पद्धतीनेच हा कारभार चालवायचा आहे, त्याशिवाय रामायण पूर्ण घडणार नाही.
म्हणून सद्गुरूच्या वाचना एवढी किंमत आहे. म्हणून आमचे माऊली सुद्धा म्हणतात अवधान एकला दिजे सर्व सुखाची प्राप्त होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा देखा कोण तरी राजयाची कांता काय भेट मागे मनाची जोगे सिद्धी पावी. अहो संतांच्या समोर आपण चाललोय आज ते होते पंढरपूर कोणाला काय ऊन आहे का? अहो 3 टाइम भरपूर जेवायला मिळतो उलट पंक्तीतला अन्न उरतो कोणीही भुकी नाही संतांच्या समोर. आणि फक्त आता कौरंगी महाराज आम्ही उद्या परवा जरी दिंडी घेऊन तुमच्याकडे आलो तर तुम्ही पंगत देणार आहे का? सत्य बरोबर महाराज नाही देऊ शकत. कारण आज संतांच्या मेळाव्यात टाकू देव आपल्या बरोबर आहे संत आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून आपली किंमत आहे. आपली किंमत काय? परत झाडाला पाला कोणत्या औषधावारी गेला काय आहे खरं? पण संत सांभाळत आपली किंमत आहे. आपली किंमत काही नाही महाराज. आपल्याला गावात जे कुणी ओळखत नाही आपलं काय खरं? संता समोर आपली किंमत आहे. संतांच्या संगतीत सुख आहे. संतांच्या संगतीत सगळं काय आहे. आणि म्हणून संतांच्या संगती मनोमार्गगती आठवावा श्रीपदी येणे पण ते. आणि मग नारद मुनीला पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी भगवंत जन्माच्या अगोदर रामायण लुटलं त्याला वाल्मिकी रामायण असं म्हणतात. मग ह्या नामाचा विषय काय सांगायचा की ह्या नामाने कोणाकोणाची बरोबरी केलेली आहे. तर नाथ महाराज म्हणतात कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडी. पूर्वी त्रेतायुगामध्ये यज्ञ करावा लागत यज्ञ आणि यज्ञाची फलप्राप्ती म्हणजे ते यज्ञ परिपूर्ण अवस्थेत गेल्यानंतर ते यज्ञातून फलप्राप्ती होत असते. आणि यज्ञ करण्याकरता त्या यज्ञाला आहुती देण्याकरता असेल अनेक सामुग्री पण तूप मात्र हातीच्या सोंडेसारखी झाड लागायची. आता आपल्याला चमच्याने सुद्धा तूप मिळत नाही. आपला यज्ञ कधी होणार? आणि कलियुगात यज्ञ करायचंच नाही. कलियुगी उद्धार हरीचे नामे मी कित्येक वेळा सांगितले. कलियुगात काही तर तीर्थयात्रा करा आमचं म्हणणं नाही. देव यात्रा करा आमचं म्हणणं नाही. तुम्ही सगळ्या यात्रा करा काही नाही. पण आमचे माऊली दुसऱ्या हरिपाला सांगतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थ रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सगळ्या यात्रा करा पण आपलं जर मन त्या भगवंताच्या नामस्मरण नसेल ना तर सगळं व्यर्थ आहे महाराज. काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. चित्त त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता आपलं कसं आहे माहिती का? म्हणजे माझं बरं का तुमचं बोलतोय बा माझं बोलतोय. आपण काय करतोय आपण वारीत आणि घरी फोन करतो कसं चाललंय वर्ष वाट पाहिजे का म्हणजे मशीदार काढले का म्हणजे आपलं चाललंय आपलं घरी आणि घरचे आपल्या कुठे वारी पुरवला पुरवणला मग त्यांचं लक्ष वारी आपलं लक्ष घरी. परमार्थ कोणाचा खरा? परमार्थ कोणाचा खरा? त्यांचा का आपला? त्यांनी चिंतन करावं माझं नाही. आपला परमार्थ खरा का त्यांचा? तुमच्या सहित बी बरं का मी वेगळं नाही. फक्त आता तुम्ही काय केलं माहिती का मला काय तरी थोडंफार येते म्हणून बसवले आणि तुम्हाला काही समजत नाही असा प्रकार नाही. तुम्ही माझ्या उमेदवार उमेदवार आहे पण मी आपल्या अशीच घरचीच गोष्ट सांगते की आपण मग आपण कुठं आहोत सूक्ष्म विचार करा माऊली. म्हणजे मी बी चुकतोय तुम्ही चुकताय पण आपण विचार करा. चांगला विचार केला तर चांगला विचार करा. वारी द्या आपण देऊच्या पंढरपूर आपली वारी चाललेली. आता राहिला एकच मुक्काम कौलंगी महाराजांच्या घरी. हा मुक्काम झाला की आपण आपल्या स्थानावर परत जाणार आहे. नीट समजून घ्या. महाराजांना काय सांगायचे की कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता नेम. कोटी कोटी यज्ञ करून जे पुण्य मिळणार नाही ते एक हरिनाम घेतल्यानंतर मिळते. पण ते कसं घेतलं पाहिजे? नित्य हा शब्द नित्य हरिपाठ नित्य घ्यायला पाहिजे. नित्य हरी नित्य घ्यायला पाहिजे. मग ते तुम्ही सकाळी घ्या संध्याकाळी घ्या दुपारी घ्या ज्यावेळी. अहो मला सांगा आपलं रात्रंदिवस धरून 24 तास आहे आपल्याकडे. कमीत कमी 22 तास मी तो 22 नको 23 तास हे आपल्या प्रपंचाकरता खर्च करा. पण 1 तास अहो 1 क्षण लय झाला 1 तास लय झाला. 1 तास ओरला खटवंग रायाची हरिदशा त्याची प्राप्त झाली. 1 तास ओरला होता
मरणाला खटवग राहायचा, पण त्यात त्यांनी भागवत पठण केलं, भागवताचं ग्रहण केलं, त्याचा उद्धार झाला महाराज. मग आपलं तर 24 तास आपल्याकडे पडू नये. 22,600 वेळा आपण श्वास घेतो, प्रभू भगवंताला आत घालतो, भगवंताला बाहेर काढतो. 22,600 वेळा आपला 24 तासाचा श्वास चालू आहे. आपण नुसतं म्हणतो देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेरे मुक्तीचारी झाली. देवाचं द्वार कळलं का आपल्याला? आपली जुनी माणसं म्हणायची बघा, देवाचं द्वार कधी बंद नसतं. ऐकलं का तुम्ही जुन्या माणसाचं? कधी देवाचं दार कधी बंद नसायचं बाबा, देवाचं दार बंद करू नको. आणि आपलं तर संध्याकाळी आगळ लागती 9च्या पुढे काकडांसारखे बंद होतं देऊळ. मग देवाचं दार पण नको कोणतं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती जारी झाला. देवाचं दार नेमकं कोणतं? देवाचं दार सांगतील का? देवाचं दार म्हणजे नाक, ते कधीच बंद नसतं. कुठल्याही प्रसंग आणि बंद झालं सुटलं. मग हे नाक केव्हा बंद होतं? श्वासात केव्हा बंद होतो? देव आतही जातो आणि देव बाहेरही येतो. देव आत जातो, बाहेर येतो. 22,600 वेळा हा 24 तासाचा प्रवास केला. आणि मग माणूस बघ शोध लागता म्हणून होतं, एक मासिक अशी पण हलवत नाही ना तर प्राण निघून जातो. तेवढं वेळ लागत नाही श्वास आत आलेला आणि बाहेर जायला. मग मला सांगा, देवाच्या द्वारात उभं राहून म्हणजे भगवंताचं चिंतन श्वास चालू आहे पर्यंत होणार. पण ते कसं? तिथं चित्त ठेवून देवाची आद्वारी उभा क्षणभरी ते मुक्तीचारी साधेल्या. देवाच्या दारी इथे आणि हा श्वासावर जात असतो. देवाचं दारी इथं आहे आणि म्हणून आपण त्या कपाळाला गंध लावतो, तिथं भगवंत आहे. ते मस्तक तिथं आपण गंध लावतो, तिथं देव असलेला आहे महाराज. आणि मग त्या देवाच्या दारातून देव आत जात असतो, बाहेर येत असतो. आणि हे देवाचं दार कधीच बंद नसतं. आणि ते बंद झालं की आपला पुंडलिकावर जे हरी ठर आपला विषय संपला. म्हणून महाराजांना सांगायचे, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घरे. महाराजांनी एवढंच सांगायचं नाथ महाराजांना की भाऊ, आपलं जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत यज्ञाचा विचार करू नका, तीर्थयात्रेचा विचार करू नका, पण नित्य मात्र हरिनाम घ्या. एवढेच नाथ महाराजांची सांगण्याची इच्छा आहे. आणि आपल्याला सांगायचं, नाथ महाराज शेवटच्या जनामध्ये सुंदर गोळाचं वर्णन करतात. एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयशी होय हरी रूप. आता एवढं जर सांगितलं, याच्यात जर कुणी संशय घेतला, असं कुठं होतंय का, तसं कुठं झालंय का, असं जर म्हटलं तर मग मात्र आपलं तुमचं आमचं जमणार नाही. या गोष्टीवर संतांचा विश्वास मात्र जरूर पाहिजे. आता विश्वासाची गोष्ट थोडी सांगतो. एका धनगर मेंढा राखत होता महाराज, आणि त्याला सद्गुरू भेटले. आणि सद्गुरू भेटल्यानंतर त्याने सद्गुरू आले, बसवले आपल्या घोंगडीवर, जेवण दिलं. सद्गुरू प्रसन्न झाले आणि त्याला म्हणजे माग माझ्याकडे काय मागायचे. आता तो धनगरच माणूस, अज्ञानी माणूस, आणि अज्ञानीला कसं आहे सगळं मापास. आणि माऊलीने त्याच्याकरता ओळी देऊन ठेवली आहे, नवल अहंकाराची ओटी विशेष न लागे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नातवी. माऊलीने देऊन ठेवलं. सज्ञानी माणसाला फार त्रासदायक आहे बरं का. अज्ञानी असेल तर त्याला माफ आहे, पण सज्ञानाला मात्र ते अवघड आहे. ज्याला कळून येडेगत करतोय त्याला माणूस माफ करीत नाही. आता लहान मुलाला आपण काय म्हणतो का, समजा त्याने एखादी साखरेची पिशवी बाहेर फेकून दिली आणि 1.5 किलो साखर सांडली, त्याला कोणी मारतं का? आणि माझ्यासारख्या शैलीने एखादी पिशवी बाहेर फेकली तर मला काय म्हणणार? चांगलं म्हणणार तुम्ही? नाही म्हणणार. म्हणजे ज्याला कळतंय त्यांनी मात्र विचार केला पाहिजे. ज्याला कळत नाही त्याचा थोडासा विषय जरा बाजूला ठेवा. त्याला कळण्याकरता सद्गुरू आहेत, त्याला कळून सांगतील. पण जे सज्ञानी आहेत त्याच्याकरता काय म्हणले माऊली नाथ महाराज की कळून येण्यासारखं करू नका, त्याच्यावर संशय घेऊ नका. संशयाने काय होतं मला माहिती का, आपल्या प्रपंचाचं सुद्धा वाटलं होतं संशयाने. कित्येकाच्या घर संशयाने खराब झालेली. आता संशय हा मला कळतच नाही. संशय असा आहे की घराचं सुद्धा वाटोळ करतो, परमार्थाचं कधी नवल नाही, घराचं वाटोळ करतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, हे जे मी आतापर्यंत हा अभंगात सांगितलंय किंवा आतापर्यंत जे काय मी
भागवत सांगितलंय वगैरे किंवा अनेक संतांची चरण आहेत, अनेक संतांनी सांगितलंय, अनेक 52 संत आपल्या महाराष्ट्रात, त्या 52 संतांनी जेवढं सांगितलंय ते सगळं काही खरं आहे. आणि त्यात जर तुम्ही संशय घ्याल तर मात्र विसरू तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या नाथ महाराजांनी एवढंच सांगायचे, बाबा संताच्या वाटेने जा, संताच्या मार्गाने चाला, नामस्मरण नित्य घ्या, पंढरपूरची पांडुरंगाची वारी करा. वारी करताना कोणालाही आपल्याकडून अपशब्द जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण का आपण प्रत्येक जण आपापल्या कार्याला बारशी पासून लागणार आहे. द्वादशी संपली की माणसाला घरी जायची घाई होती आणि परत मात्र वर्षभरी कोणीही माणसं तात्या मला तरी भेटत नाही, ही गावची सोडा, पण खरंच आपली भेटच होत नाही. कारण आपला प्रपंच आपल्या मागे आहे ना माऊली, कशी भेट होणार? त्या घराने बोलवला घरी जायचं तरी आपण जाऊ शकत नाही. हो हा येतो येतो म्हणतो जात नाही. कारण ही वारी एवढी म्हणजे ह्या वारीत काय आहे माहिती का? व्यवस्था नसू द्या पण अवस्था मात्र आपली व्हायला पाहिजे. अवस्था काय म्हणतो माहिती का? देहाची अवस्था व्हायला पाहिजे. हा भगवंता नामस्मरण करताना अवस्था व्हायला पाहिजे. अवस्था झाली ना महाराज मग काय मग आपला परमार्थ बरोबर आहे. पण आपली आपण काय करतो? व्यवस्था पाहतो पण आपली अवस्था पाहत नाही. व्यवस्था नका पाहू, अवस्था व्हायला पाहिजे. आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, भगवंता करता प्रेम आलं पाहिजे, भगवंता करता करुणा आपला कंठ दाखवून आला पाहिजे. अशा काही अवस्था आपल्या झाल्या पाहिजे आणि तशा अवस्था आपल्या जीवनात तिथे घडावा. ते त्याला कारणीभूत फक्त नामस्मरण आहे. नामस्मरण केल्यानंतर मात्र आपल्या अवस्था नक्कीच होतील, अवस्था नक्कीच होतील. आणि म्हणून साठी नाथ महाराजांनी एवढंच सांगायचं माऊली की हरिनाम मात्र जरूर घ्या. नाथ महाराजांनी एवढंच सांगायचं की आपलं याच्यावर मात्र संशय घेऊ नका. संशय घेतलं की निश्चितच आपलं त्यात घोटाळा होण्याची शक्यता आहे. आता नाथ महाराजांचा अजून एक विषय सांगायचा म्हणजे की नाथ महाराज शांती ब्रह्म म्हटले त्यांना. आणि नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणून भगवंतानी पाणी वाहिलं. भगवंतानी ज्यांच्या घरी पाणी वाहिलं ते नाथ महाराज. आपल्याला देवच दिसत नाही तर पाणी वाहणारा का दिसायचं? आपल्याला देव म्हणजे जाणं तेने गुरु व्हायचे, तेने पुत्र कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संचुरते. जाणत्या माणसाला सांगणं परवडतं पण नेमक्याचं काय खरं नसतं. नेमता आहे का जेव्हा कळतंय ना तो काहीतरी वेगळे प्रश्न विचारतो. अज्ञानी माणूस शुद्ध प्रश्न विचारतो पण जेव्हा काय थोडंफार ज्ञान आहे ना महाराज तो वेगळेच प्रश्न विचारतो. का कुठं असतोय का आणि तिथं कुठं झालंय का? म्हणजे असं नको व्हायला. आपल्याला प्रश्न विचारायच्या प्रश्नाची उत्तर त्याच्यातून मिळतील असं मला वाटत नाही. कारण आपलाही काय एवढा आपण अभ्यासू माणसं नाही. आपण दिंडीत चाललोय म्हणजे सगळेच सारखीच. आपलं काय खरंय? आपण चाललोय. तुम्हाला बघायचं सांगितलं की तुम्ही बसायचं आणि सांगायचं. हाच फक्त प्रश्न आहे. बाकी तुमच्याकडून माझ्यात फरक अजिबात नाही. विषय नीट समजून घ्या. यांना सांगायचंय का की जन्म मृत्यूचा फेरा टिकवण्याकरता नामस्मरण घेणं गरजेचं आहे. नामस्मरण एवढं मोठं आहे की कोटी कोटी यज्ञ मिळून जे पुण्य कमवाला त्याच्यापेक्षा नामस्मरण घेतल्याचं पुण्य अगोदर आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर सांगतो नामस्मरण करून करून सर्व आपापल्या जागी स्थिर झाले म्हणजे नामस्मरणाने माणूस नराचा नारायण होऊ शकतो. नर ही पदवी नारायणापर्यंत पोहोचू शकते. मग हा तिह किती दुर्लभ आहे बरं. हा तिह कसा आहे? तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एका ठिकाणी तुकोबरा म्हणतात हा देह नाशिवंत आहे आणि एक ठिकाणी काय म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जव दे अच्युत सर्व काळ. म्हणजे तुकोबराने दोन्ही भूमिका घेतली. पण तुकोबरा नेमकं म्हणायचंय काय? तर तुकोबरा नाथ महाराजांसारखंच म्हणायचंय की बाबा रे हा देह नाशिवंत केव्हा आणि हा देह पवित्र केव्हा? तर हा देह पवित्र केव्हा? ज्यावेळी हा देह भगवंताचं नामस्मरण सतत करेल, भगवंताबद्दल प्रेम धरेल, संत समाजाबरोबर चालेल, संतांच्या वाटेवर चालेल, परमार्थाच्या वाटेवर चालेल, तीर्थयात्रा करेल आणि मुख्य हरिनाम घेईल त्यावेळी मात्र हा देह पवित्र.
असं तुकोबाराला म्हणायचे. आणि नाशिवंत केव्हा? यातले काहीच करत नाही त्यावेळी मात्र हा देव नाशिवंत. मग नाशिवंत देव आहे पण त्याला पवित्र करता येतो का नाही? ते कोणाच्या हातात आहे? भगवंतानी जन्म आणि मृत्यू हे मात्र त्यांच्या हाती ठेवले. पण कर्म मात्र स्वतंत्र आहे बरं का. आपण कर्म करायचं आपल्यावर अवलंबून आहे. कर्म तुम्ही कसं करा पण ते कर्म चांगलं असावं. कारण कर्मावर भरपूर अवलंबून आहे बरं का. कारण सात्विक कर्म, रजगुणी तमगुणी कर्म, सात्विक रजगुणी तमगुणी कर्म हे आपलं सात्विक असावं. सात्विक कर्माने पुण्य तयार होतं. सात्विक कर्म करावं नेहमी. सात्विक कर्माने पुण्य जमा होतं आणि पुण्याचा फायदा आपल्याला मरता वेळी होतो. म्हणून अंतकाली ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाली भगवंताचं नामस्मरण येण्याकरता आजपासून लहान वयापासून भगवंताच्या नावाची थोडी मी म्हणतो चालू ती प्रॅक्टिस असली पाहिजे. कारण कुठल्याकडे प्रॅक्टिस असली ना त्या आपण बघत. आता प्रॅक्टिसचं उदाहरण थोडं सांगायचं म्हणलं मग थोडं सांगतो की का वळण का लागलं. म्हणजे नाम वाचीला वळण कसं लहानपणापासून असेल तर ते अंतकाळापर्यंत येतं बरं का. तर एक मुलगी बापाकडे हट्ट झाला की मला एक हत्तीचं पिल्लू आणून द्या. हत्तीचं पिल्लू त्या मुलीला बाप श्रीमंत होता म्हणा. हत्तीचं पिल्लू आणि त्या मुलीचं वय साधारणपणे बालपण. पण त्या मुलगीला असा छंद होता की त्या हत्तीचं पिल्लू तो रोज उचलायची. रोज नित्य नियमाने ते तिचं सगळं कार्यक्रम उरकला की रोज त्या हत्तीचं पिल्लू उचलायचे. असं करता करता ती मुलगी मोठी झाली आणि ते हत्तीचं पिल्लू सुद्धा हत्ती झालं. पण ती रोज हत्ती उचलायची. त्यामुळे ती रोज हत्ती उचलल्यामुळं ती एक दिवशी मोठा झालेला हत्ती सुद्धा ती बी प्रौढ झाली आणि तो हत्ती मोठा झाला. त्या हत्तीचं पिल्लू उचलले. दृष्टांत संपला. दृष्टांतात जाऊ नका बरं का. दृष्टांत हा फक्त सांगण्याकरता असतो. त्या हत्तीचं पिल्लू उचलल्यामुळं ती सरकशीत काम करू लागली आणि तिला आमापासा पैसा मिळू लागला. हत्तीचं पिल्लू उचललं. सराव कधीपासून केला? लहानपणापासून. लहानपणापासून सराव केल्यामुळं तिला ती सवय लागली आणि ती हत्तीचं पिल्लू उचलण्याची तिची सहज ताकद निर्माण झाली. म्हणून सहज केला होतं बालपणापासून जी गोष्ट आपल्यात बिंबवली गेली ना. म्हणून तर आपलं शिक्षण आहे ना शाळा त्या लहानपणापासून असतात. कमून शाळा तयार होतं. मुलगा शाळेत पहिलेला आपण 7 वर्षानंतर घालतो का 50व्या वर्षी 7व्या वर्षी घालतो ना. कारण ती बालबुद्धी ते ज्ञान कॅप्चर करण्याकरता अनुकूल असते. आणि म्हणून शाळेत जाणारा मुलगा हा लहान वयाचा असतो. आणि मग त्याच्यावर ते शाळेचे गुरु महाराज त्याच्यावरती काय जी काय अक्षर त्याच्यावर उमटतात आणि ती त्याच्या मेंदूमध्ये फिट बसतात आणि तो इयत्ता पहिलीपासून 10वीपर्यंत अभ्यास व्यवस्थित करतो. त्यात काही कमी जास्त बुद्धी असेल तो भाग थोडा. म्हणून लहानपणापासून परमार्थ करावा. लहानपणापासूनचा कर्मार्थ हा शेवटच्या क्षणी कामाला येतो. आपण म्हणणार फळ काय परमार्थाचं? तर अंतकाली ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट तुम्ही जाणे. बरं का. नीट समजून घ्या. या नाथ महाराजांच्या या जसा माझ्या कल्पनेप्रमाणे किंवा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे नाथ महाराजांच्या या हरिपाठातील जो अभंग घेतला होता की काय बाप्पानो साधन हरीचे झणे करणीचे करू नका. जिने जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम. एक हरिनाम जपता घडे एका जना घडी न घ्यावा संशय निश्चयशी होय हरिरूप. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे किंवा मला जी काय भगवंताने किंवा सद्गुरुनाथाने जी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी त्या अभंगाचा विस्तार प्रमाण करण्याचा प्रयत्न केला. सुख असेल तर माझ्या जवळ द्या. जे काही थोडंफार बरोबर असेल ते तुमच्या अंतःकरणात ठेवा आणि त्याचा सदुपयोग करून घ्या. गुरु महाराजांचं जे काय बोलणं आहे की चांगला विचार करा. तर एवढं जरी घेऊन गेलं ना
चांगला विचार केला तरी, एवढं जरी वाक्य घेऊन गेलं ना महाराज की नेहमी माणूस मग चांगला विचार करेल, वाईट विचाराच्या नादी लागणार नाही. चांगला विचार केला तरी, एवढं जरी एक वाक्य घेऊन गेलं ना महाराज तरी तुमचं चांगलंच होणार आहे, वाईट होणार नाही. आणि ही वारी सदृढ होणार, चांगले होणार, सशक्त होणार आणि निरोगी होणार. त्यामुळं फक्त नामस्मरणाला विसरू नका. आमचे गुरु महाराज म्हणायचे, बाबा या नाचक्या देहाला काय समजतो, पण मी जे सांगतोय त्याच्यावर तुम्ही भानावर राहा. कारण का प्रभूचं नाम श्रेष्ठ आहे जगामध्ये, प्रभूचं नाम श्रेष्ठ आहे. प्रभूपेक्षा प्रभूचं नाम श्रेष्ठ का, त्याचं थोडस उदाहरण देतो, मला आठवलं म्हणून. प्रभू रामचंद्राचं नाम म्हणजे प्रभू रामचंद्राच्या नामापेक्षा प्रभूचं नाम का श्रेष्ठ. ज्यावेळी ही सगळी मंडळी रामेश्वर तटावर आली आणि शेतो बांधण्याचा कार्यक्रम चालू होता. नळनीळ जांबुवंताला वरदान होतं, त्यांच्या हाताने दगडी तरत होतं, कारण दगड काही पाण्यात फुटणार नाही अशी त्यांना एका साधूचं वरदान होतं. म्हणून नळनीळ जांबुवंताला त्या दगडावर न्याय द्यावा लागलं. पण ते मोठे मोठे दगड असल्यामुळं भगवंताचे नाम त्याला तारणार, कारण छोटे छोटे दगड नळनीळ जांबुवंताला वरदान होतं, पण छोटे छोटे दगडी करणार. पण मोठे दगड करण्याकरता हनुमंतरायाने सांगितलं प्रभूच्या नामाची ताकद पहा. आणि म्हणून नळनीळ जांबुवंत मोठे मोठे पर्वत आणून देते. हनुमंतराया प्रभूचं नाव लिहित होते आणि प्रभूचं नाव लिहून ते नाम दगडी पाण्यात टाकत होते, दगडी तरत होते. 24 किलोमीटरचा शेतू पूर्ण झाला आणि शेतू पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लंकेत स्वारी करायची. म्हणून प्रभू रामचंद्र आणि थोडासा विचार करून त्या समुद्रासाठी रात्रीच्या वेळे आले आणि आपण टाकलं दगड तरतो का म्हणून त्यांनी थोडी आपली खात्री केली. पण प्रभूच्या नावाचा दगड टाकताना प्रभूने टाकलं दगड पाण्यामध्ये बुडाला आणि ते हनुमंतरायाने पाहिलं आणि भगवंताने मागवून पाहिलं. तर म्हणे हनुमंतराया तुम्ही कधी आले. तर हनुमंतराया म्हणले देवा तुम्ही ज्यावेळी दगड टाकलो ना त्यावेळी मी इथंच उभा होतो. मग सांगितलं देवा अहो तुमच्या नामाने दगड तरला आणि तुम्ही ज्यांना टाकून दिलं ना ते तरले नाही. तुम्ही ज्याच्यावर उमटले ना, ज्यांनी तुमच्यावर ठसा उमटला ना तुमच्या नामाचा, ते मात्र तरले देवा. आणि तुम्ही ज्यांना टाकून दिलं ना ते तरले नाहीत. पण भगवंताने ज्यांना टाकलं ना ते तरणार नाहीत महाराज. पण भगवंताने आपल्या नामाने आपलं केलं ना महाराज, ते या जगात नक्की तरून जातील. म्हणून नामाचा महिमा सांगून त्या ठिकाणी प्रवचन सेवेला सुरुवात ते प्रवचन सेवेला शेवट करण्यापूर्वी थोडस दिंडीचं थोडं उदाहरण देतो की आपण या ठिकाणी सगळेजण मंडळी आहात. मी काय तुमच्यापेक्षा लई मोठा नाही, पण आपण कसं आहे माहिती का, आपण गोळ्या खेळे मिळे गदारोळी आपला हा प्रवास देहूपासून पंढरपूर पर्यंत जाण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. पण विषय असा सांगतो माऊली की आपण थोड्या गोष्टीवरून काही अगदी त्याचा मोठा भाऊ करण्याची गरज नाही. थोडी गोष्ट शिल्लक गोष्टी असतील आणि ह्या गोष्टी आपल्या घरातही घडतात. म्हणून थोड्या गोष्टीचा अगदी शुल्लक मोठा भाऊ करू नका. थोडं आम्ही चुकत असेल, कदाचित कोणी चुकत असतील, पण जास्त लय त्याचा विपर्यास करू नका. कारण खेळी मिळी गदारोळी आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे. आपण कसं आनंदी राहिलं पाहिजे. थोड्या गोष्टी चुकत असतात, मनुष्य चुकणार. कारण काय माणूसच चुकतो, देव कधी चुकत नाही. आणि जो सांगून चुकतो तो माणूस म्हणायचा लायकीचा नसतो. समजून घ्या मामावली, एकदा सांगितलं कळलं पाहिजे आपल्याला. समजून घ्या. आपली वारी अगदी आनंदाने व्हायची असेल तर कोणी कोणावर रागू नका. कारण काय मी कदाचित माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल त्याची मी माफी मागतो. पण विषय नीट समजून घ्या राजा हो. आपण चालतोय खेळी मिळी गदारोळी, आपल्याला त्या ठिकाणी मुक्कामाला पोहोचायचे आणि आपली वारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळं सगळा आनंदच होणार आहे. आतापर्यंत आनंद झालाय, तिथून पुढे आपला अजून 3 दिवस आनंद लुटायचा आहे. अनेक लोकांची प्रवचने कीर्तन आपल्या तिथं धर्मशाळेत होणार आहे. तुम्हाला अनेक चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे. तरी झालेली सेवा मी पांडुरंगाच्या चरणी आणि या समस्त तुमच्या जनसमुदायाच्या चरणावरती, ननोपतोकोबाच्या चरणावरती साष्टांग दंड गाऊन सेवा त्यांची समर्पित करतो. कुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम
ललिता वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर